वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत साई श्रद्धा स्फूर्त ससूनगर आयोजित विजय शेठ पाटील चषक 2026. ना भूतो ना भविष्य ह्याची देही ह्याची ढोला आणि क्रिकेटच्या या सोनेरी पडद्यावरती आपण पाहतोय विजय शेठ पाटील चषकाचा भव्य क्रिकेटचा हा महासोहळा. पहिल्याच बॉलवरती फलंदाज मिस्टर जयेश फरले out, back to the dugout. क्रिकेटचा सामना जयो भरलाई ससूनगर गावामध्ये. क्रिकेटचा सामना जयो भरलाई ससूनगर गावामध्ये. विजय शेठ पाटील चषक आज, विजय शेठ पाटील चषक आज, विजय शेठ पाटील चषक आज बघा गाजतय ससूनगर गावामध्ये. विजय पाटील शेठचं नाव बघा गाजतय वसई शहरामध्ये. थँक्यू सो मच डीजे. पहिल्याच बॉल वरती आपण पाहिलं तर मग जयेश फरले मात्र बाद झालेत. पुढील बॉल ऑन साइडला खेळले गेलेत गणेश. प्रोटेक्शन आहे चांगलं, क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव मात्र पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र ऑन झालाय. जयेश फरले पहिल्याच बॉलचा शिकार ठरले गेलेत, परंतु गणेश आळ्या त्याच्या बॅटमधनं एक सिंगल धाव ही धाव फलकावरती ऍड केली जाईल. विकास हरवटी एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहेत. शिवसाई स्फूर्त पलशाचा पाडा संघाचे. ओ डाव्या एसटीच्या पलीकडे निश्चितच हा बॉल मात्र पाहायला मिळाला होता, परंतु हा वाईड बॉल अव्हांतरच्या सुरूमध्ये एक धाव झिरो टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. त्यावेळेस आपण पाहतो मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला होता. एक सिंगल धाव ही या ठिकाणी पूर्ण केली जाते. सिंगलच्या मदतीने धाव फलक आपण पाहिलं तर मग पोचलं गेले ते म्हणजेच तीन या अंकांवरती. जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजेच आत्मविश्वास. आणि तो आत्मविश्वास अँड मेहनत ही ते मात्र दिसून येते गोलंदाजीमध्ये. काय जबरदस्त गोलंदाजी प्रत्येक रन या ठिकाणी पाहायला मिळतंय मिस्टर दीपक फिलाना याच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती मिस्टर गणेश. ओ यावेळेस बॅटच्या रडार मध्ये शेंडूला मात्र फेकलं होतं आणि शेंडूला पाठवलं पार्किंग लॉट मध्ये. षटकार 6. जबरदस्त टायमिंग यावेळेस साधला गेलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. जबरदस्त कनेक्शन. चेंडू अगदी आपण पाहिला तर मग लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे निघून गेलाय. सरळ 6 धावांनी करता येतोय षटकार आणि या षटकाराच्या सायना धाव फलक पोहोचलं गेलंय 9 या अंकांवरती. 5 चेंडूंचा खेळ मात्र पूर्ण झाला. शेवटचा बॉल शिल्लक आहे या पहिल्या षटकातील. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत गणेश. एक सिंगल मात्र पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो झाला सक्सेसफुल. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र संपला गेला. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या. शिवसाई स्फूर्त पलशाचा पाडा या संघाच्या खात्यामध्ये 1 बाद 11 धावा.
धन्यवाद थँक्यू सो मच. मंगेश मोर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. अगोदरच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील घेतला मंगेशनं, परंतु यावेळेस ऑन साईडला खेळले गेले डीप स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेनं. विकास हरवटे 2 धावा इथून मात्र पूर्ण होतील. 2 धावेने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 13 अंकांवरती. जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम फार महत्वाचा असतो मित्रांनो क्रिकेटच्या पटलावरती. इथून निश्चितच शांतता आणि संयमाने खेळ मात्र निश्चितच शेवटपर्यंत खेळावा लागणार आहे. विकास हरवटे याला धाव फलकावरती आपण पाहिलं तर मग धावा 13 ह्या लागल्या गेल्यात. पुढील बॉल डाव्या स्टिकच्या पलीकडे ही लेंथ मात्र पाहायला मिळाली आहे. अव्वांताच्या सुरूमध्ये 1 धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. एका धावेने साईडला खेळले गेलेत विकास, 1 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण साईडला खेळले गेलेत विकास, 1 धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. लॉंगॉनच्या दिशेने मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुढील बॉल यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा वॉडिश लॉंगॉनच्या दिशेनं मात्र एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचलं जाईल ते म्हणजेच 16 अंकांवरती. 1.4 चेंडूंचा खेळ मात्र पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 17 धावा. 1 बाद 17 अशा प्रकारची ही धावगती आपल्याला पाहायला मिळतीये. यावेळेस ब्लॉक मध्ये चेंडूची हाताळणी केली होती. चेंडू जातो यावेळेस शॉर्ट स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. 2 धावा मात्र इथून पूर्ण केल्या जातील. या 2 धावेने धावफलक जे आहे ते पोहोचले गेले 19 अंकांवरती. हलवारपणे हे धावफलक आपण पाहतोय पुढे जात असताना. सध्या तरी हा 3 ओव्हरचा मॅच पाहतोय. 3 ओव्हर मध्ये किती धावा धावफलकावरती जोडल्या जातील हे देखील पाहणार आहोत. आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहिलं तर मग दुसऱ्या षटकाची देखील झाली आहे समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण पाहतोय त्या म्हणजेच 1 बाद 19. सुरुवातीला मंगेश मोर यांना आपण पाहिलं. आता मात्र मंगेश गोळीम या गोलंदाजाला पाहणार आहोत. सध्या तरी धावफलक देखील खूप चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 9.50च्या सरासरी 2 षटकामध्ये 19 धावा बनवलेत. अखो टप्प्याची लेंथ बॅट क्लिप थोडीशी अगोदर फिरली गेली आहे. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारची ही लेंथ मात्र फेकली होती. छोटासा टप्पा थोडासा मागे ठेवला होता आणि तिथून हलकासा बाउन्स देण्याचा प्रयत्न गोलंदाज मंगेश गोळीमचा पाहायला मिळाला. 1 बाउन्स चेतावणी देखील दिली गेली आहे. 1 बाउन्स फॉर द ओव्हरचा इशारा दिला गेलाय. अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट आलाय आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. यावेळेस देखील लेंथ खूप चांगली होती. अचूक पद्धतीने ठेवली गेली. बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतला. वाईट बॉल करता परंतु फेअर डिलिव्हरी आहे. म्हणजेच हा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजेच बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव हाताळलेत. यावेळेस खूप टप्प्याची लेंथ. प्रोटेक्शन देखील होतं लॉंग लेग क्षेत्रामध्ये.
परंतु झेल मात्र सुटला गेलाय. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 21 अंकांवरती. एकच सिंगल धाव इथे मात्र पूर्ण केली आहे. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोहोचले गेले 21 अंकांवरती. हा डॉट बॉल पण अगोदरच्या बॉलवरती सिंगल आले ना. येस सिंगल धाव. चार चेंडूंचा खेळ मात्र इथून संपन्न झाला आहे. धाव फलकावरती धावा अगदी स्थिर आहेत 21. आज आपण पाहतोय श्री गणेश स्पोर्ट चिंचपाडा संघाचा जो खेळ आहे तो खूप चांगला झालेला आहे. इथून आपण पाहतोय हा वाईड बॉल आव्हानाच्या स्वरूपात एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 22च्या घरामध्ये. दोन्ही चेंडूंचा खेळ इथून मात्र अजून बाकी आहे. दोन्ही चेंडूमध्ये एखादा जर मोठा फटका आला तर मग चांगली धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न परंतु अपयशी ठरले गेलेत विकास आणि झेलच्या स्वरूपामध्ये झालेत बाद. यस बिमार करता रिव्ह्यू घेतला स्क्वेअर लेग क्षेत्रातील जे अंपायर आहेत त्यांनी. स्क्वेअर लेगच्या पंचांच्या मनामध्ये थोडी शंका आहे. येस हा नो बॉल असणार आहे. कमरेच्या वर आहे. पंचांच्या मनामध्ये अगदी आपण पाहिले तर मग शंका होती आणि त्या शंकेचं निवारण केलं गेलंय. तर अशा प्रकारे ह्या दोन धावा धाव फलकावरती ऍड केल्या जातील. धाव फलक दोनने पुढे सरकले पोचले गेले ते म्हणजेच 24च्या घरामध्ये. 24 धावा ऑन द स्कोर बोर्ड. येणारा पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. ओ प्रीहिटचा बॉल पूर्णपणे बीट झालेत बॅटर गणेश. गणेशच्या बॅट मध्ये एक षटकार अगोदर आलाय परंतु त्याच्यानंतर चांगलं कमबॅक देखील दर्शवले गोलंदाजांनी. ओ यावेळेस शेवटच्या बॉल वरती गणेश फरले नावाचा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि या षटकाराच्या साहाय्याने धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजे 30 अंकांवरती आणि जिंकण्याकरता 31 धावा बनवाव्या लागणार आहेत श्री गणेश स्पोर्ट चिंचपाडा या संघाला. जबरदस्त स्ट्रोक मात्र शेवटच्या बॉल वरती पाहायला मिळाला. मित्रांनो नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे. नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष होताना पाहिलाय परंतु दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर कशा प्रकारे दिलं जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. घेऊया पण छोटासा एक डिझा ब्रेक आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वाटचाल करूया. क्रिकेटचा सामना जयो भरलाई ससुनगर गावामध्ये. क्रिकेटचा सामना जयो भरलाई ससुनगर गावामध्ये. विजय शेठ पाटील चषक आज. विजय शेठ पाटील चषक आज. विजय शेठ पाटील चषक आज बघा गाजतय ससुनगर गावामध्ये. विजय पाटील शेठचं नाव बघा गाजतय वसई शहरामध्ये. विजय शेठ पाटील चषक आज बघा गाजतय ससुनगर गावामध्ये. विजय पाटील शेठचं नाव बघा गाजतय वसई शहरामध्ये.
तर मग इथून श्री साई गणेश फूड चिंचपाडा या संघाला 18 मध्ये धाबा बनवाव्या लागतील, त्या म्हणजेच 31. कारण इथून जो मॅच संघ जिंकणार आहे त्यांना मात्र सामना करावा लागणार आहे संशय व नागळे या संघाच्या जोडीला. सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी ती लढत आपण पाहणार आहोत. परंतु इथून एक पायरी जी आहे ती चढायची आहे. मग ती पायरी कोणता संघ चढणार आहे, चिंचपाडा की मग पळशाचा पाडा, या दोनच संघामध्ये हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फर्स्ट इनिंगचा खेळ जो आहे तो संपन्न झालाय. 18 बॉल मध्ये आता मात्र इथून जिंकण्याकरता 31 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. ते लक्ष मात्र कशा प्रकारे पार केलं जाईल. दोन बॅटर आपण पाहतोय, अमोल फरब अँड मंगेश मोर, तर अजय फरले यांना बॉलिंग ट्रॅक वरती पाहणार आहोत पहिलं षटक फेकण्याकरता. अजय फरले सज्ज झालेत बॉलिंग ट्रॅक वरती. चला थोडीशी घाई करा, कारण वेळ कोणासाठी थांबत नाहीये, वेळेला आपण थांबवायचं असतं. अजयचा पहिला बॉल, ओ सरळ बॅटने यावेळेस खेळले गेले बॅक टू द बॉलर. मात्र एक सिंगल धाव ही पूर्ण केली गेली आहे. पहिल्या बॉलवरती श्री गणेश हा झाला गेलाय. श्री साई गणेश चिंचपाडा या संघाचा, वाळीव चिंचपाडा इथून मात्र हा संघ बिलॉंग करतोय. आणि आज त्यांना देखील तुम्ही पाहू शकाल विजय सेठ पाटील चषक 2026 मध्ये ऑन साइडला फटका खेळले गेले त्यावेळेस अमोल एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पुचले गेले दोन अंकांवरती. प्रत्येकाच्या डोक्यामध्ये ना दोन प्रकारचे घोडे धावत असतात, एक निगेटिव्ह आणि दुसरा पॉझिटिव्ह. परंतु तुम्ही ज्याला जास्त खुराक घालाल ना तोच मात्र ठिकाणी जिंकणार आहे. म्हणून चांगल्या पॉझिटिव्ह विचाराने गेम मात्र पुढे न्यावा लागणार आहे. दोन बॅटर आपण पाहतोय, अमोल आहेत आणि मंगेश. परंतु बॉलिंगमध्ये देखील चांगला खेळ सकाळच्या सत्रापासून दर्शवला आहे अजय फरलेनं. पुढील बॉल, ओ मिस टाइम स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण केली जाईल, कदाचित दुसरी देखील पूर्ण केली जाते की काय. आणि या ठिकाणी आपण पाहतोय स्क्वेरलचे फन्स इन्व्हॉल्व आहेत आणि निश्चितच त्यांनी तिसऱ्या अंपायरकडे हा डिसिजन मात्र सोपवला गेलाय. हा डिसिजन पेंडिंग आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय की मग नाही हे देखील चेक केलं जाईल. आणि डिसिजन आहे नॉट आउट. दोन धावा इथून मात्र कंप्लीट होतील. या दोन धावेने धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 4 अंकांवरती. अजयचा पुढील बॉल, हो यावेळेस ऑन साइडला खेळले गेले धावा इष्टूक. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या डोक्याच्या वरून हा चेंडू निघून गेला सीमारेषा पार. येतोय हा षटकार. संघर्षाचा काल कधी संपत नसतो मित्रांनो, प्रसंगानुसार त्याच्याकडे पाहावं लागतं. आणि नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर मग हलकासा प्रसंग होता तो मात्र दूर केला या षटकाराच्या साहाय्यानं. धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 10 अंकांवरती. चार चेंडूंचा खेळ मात्र इथून संपन्न झाला. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय त्या म्हणजेच 10, म्हणजेच अजून 21 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असतील 14 मध्ये 21. ऑन साइडला खेळले गेले, एक सिंगल मात्र पूर्ण केले आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील होतोय सक्सेसफुल. 2 धावा मात्र धाव फलकावरती पाहायला मिळतील. या 2 धावेने धाव फलक पोचला गेलाय तो म्हणजेच
12 अंकांवरती. अजूनही एका चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. यावेळेस पुन्हा एकदा हवाई स्ट्रोक खेळले गेलेत, परंतु लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पकडला जाईल झेल आणि समाप्त होईल. फलंदाज मंगेश मोर ह्या खेळाडूचा खेळ. मंगेश मात्र बाद झाले. धावसंख्या 12 असताना पहिला विकेट मात्र डाऊन झाला. येणारे 12 बॉल आणि जिंकण्याकरता धावांची आवश्यकता असणार आहे, ती म्हणजेच 12 चेंडू 19. 5 बॉल मध्ये 11 धावा बनवल्या मंगेशनं, परंतु तो बाद झाला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आणखी एक न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळणार आहे. जीवन थालकर, उंच खांद्याचे बॅटर जीवन आपल्याला पाहायला मिळतील. 12 मध्ये इथून आपण पाहिलं तर मग आणखी मॅच जिंकण्याकरता 19 धावा ह्या हव्या आहेत. बारा चेंडू जिंकण्याकरता 19 धावा. विकास बॉलिंग ट्रॅक वरती. विकासचा पहिला बॉल. ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग ब्रेकचा मारा निश्चितच केला होता. विकास सरवटेकडे ती कला आहे, गुणकौशल्य आहेत. निश्चितच ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, परफेक्ट यॉर्कर, बाउन्सर, अनेक प्रकारचे चेंडू आहेत त्याच्याकडे व्हेरिएशन देखील आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस बॅक टू द बॉलर. स्ट्रोक खेळले होते मिस्टर अमोल. इथून हार्डवर्क जे आहेत ना ते मात्र थोडेसे वाढले गेलेत. मेहनत अजून इथून प्रत्येक डॉट बॉल मागे वाढणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. 10 चेंडू आणि अजून जिंकण्याकरता 19 धावा. पुढील बॉल. यावेळेस हवाई स्ट्रोक केलेत आणि चेंडू आपण पाहिला तर मग निघून गेला सीमारेषा पार. अगदी बॅटरच्या झोन मध्ये हा चेंडू हाताळला होता आणि त्याच्यावरती काय जबरदस्त कनेक्शन साऊंड सिस्टमने ठोकलेला हा षटकार. दर्शनीय स्ट्रोक पाहायला मिळालाय. अमोलच्या बॅट मधनं षटकार आला आणि षटकाराने धावफलक अगदी वेगाने पुढे परिवर्तन करताना पाहायला मिळत आहे. पुढील बॉल. ओ यावेळेस थोडासा लांब ठेवला गेलाय चेंडूचा टप्पा आणि तिथून हलकासा मात्र वळण देण्याचा प्रयत्न. 4 चेंडूंचा खेळ संपला आहे. 3 चेंडू डॉट आलेत आणि एक षटकार देखील आला विकासच्या ओव्हर मध्ये. 8 बॉल 13 ची गरज आहे. अखूड टप्प्याची लेन ऑन साइडला खेळले गेले. 1 बाउन्सला चेंडूला फील्ड केलं गेलंय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यावेळेस काय जबरदस्त क्रिएटिव्ह रचनात्मक स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला होता. एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 19 अंकांवरती. पुढील बॉल. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत. चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 20 अंकांवरती. 6 चेंडू शिल्लक असतील आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजूनही धावांची गरज आहे, ती म्हणजेच 11. 6 बॉल 11चं समीकरण इथून अजून पूर्ण करायचं आहे. 6 मध्ये 11 धावा डिफेंड करण्याकरता पाहूया कुठला गोलंदाज मात्र वापरला जाईल. जयेश फरले आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटपर्यंत हा मॅच मात्र पाहायला मिळणार आहे का? शेवटच्या बॉल पर्यंत जयेश राऊंड द विकेटनं पहिला बॉल टाकण्याकरता सज्ज झालेत. हो सुंदर चेंडू हाताला गेलाय.
पहिला बॉल डॉट आलाय म्हणजेच इथून आपण पाहिलं तर मग हौसले थोडेसे बुलंद झालेत गोलंदाज जयेश फरलेचे. क्वालिटी गोलंदाजी आहे, गुणवत्ता गुण कौशल्य हे आपल्याला बॉलिंग मध्ये पाहायला मिळतात. हो, ऑन साइडला केले गेलेत, एक धाव एक ठिकाणी पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आउटफील्ड मध्ये आपण पाहिलं तर अजय फरले आहेत आणि अजयच्या माध्यमातून काय जबरदस्त फिल्डिंग मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. निश्चितच आपल्या टीमचा ग्रोथ जर या ठिकाणी करायचं असेल तर चांगलं फिल्डिंग करणं तेवढंच महत्वाचं आहे. ग्रोथ म्हणजेच विकास करायचं असेल तर मग अशाच प्रकारे हो बॅटची लिडिंग एज काम तमाम परतावं लागेल. फलंदाज अमोल भरफ याला डगआउटच्या आशयाला काय जबरदस्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वापसी केली आहे गोलंदाज जयेश फरलेनं. पहिला चेंडू डॉट हाताळला, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती एक सिंगल आणि तिसऱ्या बॉलवरती सेट झालेला बॅटर अमोल भरफ याला मात्र डगआउटचा रस्ता दर्शवला. ही आहे खासियत गोलंदाज जयेश फरलेची. बॅटिंग मध्ये फार काही करू शकला नाहीये, परंतु गोलंदाजी मध्ये काय जबरदस्त गोलंदाजी ही हाताळली जातीये. आपल्यावरती दाखवलेला टीमनं फुलनेस म्हणजेच विश्वास आणि त्या विश्वासाला खरा उतरलाय, परंतु अजून सुद्धा मॅच मध्ये जिवंतपण आहे. 3 चेंडू आणि जिंकण्याकरता 10 धावा या बनवायच्या आहेत. तिन्ही चेंडू शिल्लक आहे, जिंकण्याकरता 10 धावा अजून सुद्धा बनवायच्या आहेत. चला घाई करायची. तिन्ही चेंडू जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर आपण पाहतोय डाव्या हातात आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर दीपक फिलाना. श्री साई गणेश वाळेव चिंचपाडा या संघाकडनं हो अखोड टप्प्याची लेन होती, ऑन साइडला उडवली आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु चेंडू आपण पाहिला तर निघून गेला सीमा रेषा पार. आलाय मोक्याच्या क्षणी हा महत्वाचा चौकार. 4 धन्यवाद अडीज, थँक्यू सो मच. आता मात्र दोन्ही संघाचं जे टेम्परेचर आहे ना, तापमान ते चौकारानं अगदी वाढलं गेलंय आणि निश्चितच हे तापमान कोणाला घातक ठरेल या ठिकाणी हे देखील आपण पाहणार आहोत. चेंडू शिल्लक असतील 2 आणि 2 मध्ये जिंकण्याकरता अजून सुद्धा 6 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 6. कोणता संघ या ठिकाणी जिंकणार, वाळीव चिंचपाडा की मग पेल्हार पलशाचा पाडा? वालीव वर्सेस पेलार अशी ही लढाई मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 2 चेंडू 6 ची गरज. जयेशचा पुढील बॉल ओ ऑन साइडला खेळलेत, खेचून मारलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे जज करतोय, त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक. झेल मात्र सुटलाय आणि इथून आपण पाहिलं तर मग 2 धावा या पूर्ण झाल्यात. आता मात्र 1 बॉल जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता. मी मागेच म्हटलं होतं आफ्टर ऑल म्हणजे शेवटच्या बॉल पर्यंत हा मॅच अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते दृश्य मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. 1 चेंडू जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता. डू ऑर डाय ची कंडिशन. इथून जो संघ जिंकेल त्याला मात्र पुढे निश्चितच वाटचाल मिळणार आहे. जो संघ हरणार आहे त्याला मात्र घरचा रस्ता काढावा लागणार आहे. 1 चेंडू 4 धावा. वो चाय भी क्या उसमें शक्कर ना हो, वो चाय भी क्या उसमें शक्कर ना हो और वो मैच भी क्या उसमें बराबर की टक्कर ना हो. ओ या
यावेळेस आपण पाहतो या टप्प्याची लेन होती पिक करण्यामध्ये असफल ठरले गेलेत आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग श्री साई गणेश वाळीव चिंचपाडा संघाचा प्रवास इथेच मात्र संपला गेलाय आणि हा मॅच अक्षरशः जिंकला गेलाय तो म्हणजेच शिवसाई स्पोर्ट पिल्लार पलशाचा पाडा या संघाने हा सामना मात्र इथून जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन स्पोर्ट पलशाचा पाडा. परंतु काय अगोदरचा मॅच अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये रंगला गेला.